मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला। नमस्कार, माझं नाव सौ तृप्ती राजेंद्र मानकामे। आज आपण रंगनील क्रिएशनतर्फे रंगनील पाककला स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत तथास्तू हॉलमध्ये। कल्पना कोठारी यांनी आयोजित केलेल्या आहे, तर त्या आम्ही बघायला आज इथे सगळे जमलेलो आहोत। तर चला आपण आता इथे काय काय पाककला आहेत बायकांनी बनवलेल्या वगैरे तर आपण बघूया। नमस्कार, मी संपदा राजेश देशपांडे। आज मी रंगनील संस्थेने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत भाग घेतला आहे। या स्पर्धेचे विषय होते पारंपरिक आणि आधुनिक, आणि अर्थातच त्याचे पोषण मूल्य वगैरे ह्या विषयावर पण परीक्षण होणार होतं, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं। पारंपरिकमध्ये मी सिकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची खास डिश जी अगदी घराघरात बनवली जाते ती निनावं मी बनवलेलं आहे, आणि ती फक्त 3च गोष्टींपासून बनते। ती म्हणजे नारळाचं दूध, गूळ आणि बेसन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात साखरेचा वापर बिलकुल नाही आहे, त्यामुळे ती अर्थातच पौष्टिक आहे। आणि ती म्हणजे असं एकही सिकेपी घर नसेल ज्यात निनावं बनवलं जात नाही। आता दुसरी डिश मी आधुनिक ह्याची नेपाळची खासियत असणारे मोमोज बनवलेले आहेत। त्याचं खास म्हणजे ते उकडलेले असतात, पण नेपाळमध्ये ते मैद्यापासून बनवतात, मी ते गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे त्याचं पोषण मूल्य वाढलेली आहेत। आणि मी त्यात भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, आणि त्यात कोणतेही मसाले मी फार वापरले नाहीत, फक्त मिरपूड वापरलेली आहे। तर त्यामुळे त्याचं पौष्टिकपणा वाढलेला आहे। आणि लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर आपल्याला ते आपण फ्राईड पण करू शकतो, पण मी बॉईल्ड आणि फ्राईड असे दोन्ही प्रकारचे केलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर दिलेल्या चटण्यासुद्धा हेल्दी आहेत। मी कोथिंबीरीची आपली हिरवी चटणी नॉर्मल असते ती आणि सॉस अशा दोन्ही चटण्या दिलेल्या आहेत, आणि जजेसना ती खूप आवडलेल्या आहेत। नमस्कार, मेरा नाम वीना सेतिया है। मैंने इस प्रतियोगिता के अंदर पार्टिसिपेट किया है और मैंने इसमें अपनी रेसिपी एक पारंपरिक रेसिपी बनाई है जो मूंग और ओट्स का ये बनाया है। मूंग और ओट्स का मैंने मुठिया बनाया है, जो कि बेसिकली गुजराती डिश है, पर हेल्दी होने की वजह से मैंने उसमें जो है उसकी सामग्री को चेंज किया है। इसके अंदर मेथी है और स्प्राउट है और ओट्स का पाउडर है। उनको सबको मिला करके मैंने बाकी सब चीज़ें मसाले बेसिक मसाले मिला करके उनको स्टीम दिया है। स्टीम दे करके मैंने उसमें फिर छौंक लगाया है। इसके अंदर जो चीज़ें हैं वो किसी भी हार्ट पेशेंट के लिए, डायबिटिक पेशेंट्स के लिए, प्रेग्नेंट लेडीज़ या फीड देने वाले मदर के लिए ये बहुत ही लाभदायक है। इस वजह से मैंने ये डिश चुना है। ये दूसरा मैंने कढ़ा प्रसाद बनाया है। ये हमारे गुरुद्वारे का पारंपरिक प्रसाद है और आज बैसाखी का दिन है, इसके लिए मैंने ये प्रसाद बनाया ताकि सभी लोगों को मैं प्रसाद खिला सकूं, इस वजह से बनाया है। और ये हमारे गुरुद्वारे में बिल्कुल पारंपरिक है। इसके अंदर कोई ड्राई फ्रूट वगैरह कुछ नहीं डलता, सिर्फ घी, आटा और चीनी से 3 चीज़ों से ये प्रसाद बनता है। तो मैंने सोचा एक नमकीन और मीठा इस तरीके से मैं प्रसाद बनाऊं और सबको खिला सकूं। नमस्कार, मी मानसी जयंत सुर्वे। मी आज इथे रंगनील पाककला प्रतियोगितामध्येच पार्टिसिपेट केलेला आहे। तर मी 2 रेसिपी केलेल्या आहेत। एक आहे सुकडी वडी, ती पारंपरिक आहे जी गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे, आणि ती म्हणजे कृष्णाचा कुठलाही सण असू दे किंवा काही एकादशी असू दे किंवा आणखीन कुठले सणवार असेल तेव्हा सुकडी हा पदार्थ त्याला कृष्णाच्या नैवेद्य म्हणून गुजरातमध्ये दाखवला जातो।
तो मी पारंपरिक पद्धतीने मी केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगते की गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ असं मुळात बघायला गेलं तर गुजरातमध्ये फक्त गव्हाच्या पिठाची सुकडी करतात. परंतु मी त्याच्यामध्ये 5-6 प्रकारची पिठं ॲड केलेली आहेत. उडदाचं पीठ आहे, ज्वारीचं आहे, नाचणीचं आहे, गव्हाचं आहे आणि मेन म्हणजे नॅचरल गूळ म्हणजे जो काळा गूळ जो शरीराला पौष्टिक असतो तो वापरलेला आहे. त्याच्यामध्ये मध आहे, सुंठ पावडर आहे जे शरीराकरता खूपच उपयोगी आहे. शरीरामध्ये प्रत्येक प्रकारची प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने सर्व प्रकारची मिळतात. आणि सुकडी हा पदार्थ एकतर गुजरातमध्ये थंडी खूप असते, त्या टायमाला शरीराला गरमावा मिळावा त्यामुळे सुकडी हा घरोघरी बनवलेला जातो. प्रत्येक म्हणजे लहान मुलं, पुरुष, स्त्रिया सगळेजण येता जाता सुकडी खात असतात कारण की त्याच्यामधनं त्यांना उष्णता प्राप्त होते. दुसरी आहे हलिमाची खीर केलेली आहे. ती सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे ती लहान मुलं असं काही खाऊ शकत नाही, परंतु ती अशा पद्धतीने मी बनवलेली आहे की ती लहान मुलं पण खाऊ शकतात. आणि मेन म्हणजे बाळंतीण बाईला जेव्हा आपण लहान मुलाला दूध वगैरे जास्त येण्यासाठी ती हलीमची खीर बनवली जाते. आणि गुजरातमध्ये थंडीमध्ये हलीमची खीर पण भरपूर प्रमाणात बनवतात. त्याच्यामध्ये पण मी सुंठ पावडर, मेथी पावडर, गाईचं तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स थोडीचं पावडर वापरून ती बनवलेली आहे. सुकडी हा कसा कृष्णाला आवडता पदार्थ आहे आणि त्याचा नैवेद्य तिथे दाखवला जातो गुजरातमध्ये, म्हणून मी त्या पद्धतीने झोपाळा वगैरे ठेवला आहे, कृष्ण मांडलेला आहे. आणि एक बाजूला देवीचा पण प्रसाद सुकडीचा गुजरातमध्ये दाखवलेला जातो. त्या पद्धतीने मी डेकोरेशन ठेवलेलं आहे. आणि अन्नपूर्णा ही आपली घरातली अन्नदेवता आहेच. मी स्नेहल राजेंद्र देशपांडे, मी राहणार खांदा कॉलनी. मी आज रंगनील पाककला प्रतियोगितेमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. आणि मी जे 2 पदार्थ केलेले आहेत, एक केलेला आहे तो तिखट पदार्थ आहे, तो खमंग खुसखुशीत भाजणीचं थालीपीठ केलेलं आहे. आणि दुसरा पदार्थ आहे तो केशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड केलेला आहे. तर दोन्ही पदार्थ आहेत हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. आणि ते पदार्थ बनवताना मी आपली पारंपरिकता, नंतर त्या पदार्थांमधली सात्विकता, नंतर पौष्टिकता हे सगळे गुणधर्म मी त्याच्यामध्ये राखून ठेवलेले आहेत. तर थालीपीठ जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स कडधान्य तसेच मिक्स धान्य वापरलेले आहेत, ज्याच्यामुळे मिक्स कडधान्य वापरल्यामुळे कडधान्यांच्या सालामध्ये असलेला जो पौष्टिकपणा आहे, फायबर्स जे मिळतात त्याच्यामुळे डायबेटिक पेशंटसाठी तसेच लहान मुलांसाठी ते खूप उपयुक्त आहे. आजकाल मुलं खूप जंक फूड खातात, त्याच्याऐवजी जर थालीपीठ जर मुलांसाठी बनवून दिलं तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे धान्य जातात आणि सगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ त्यांना मिळू शकतात. जसे की प्रोटीन्स आहेत, थोड्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत आणि लोण्याबरोबर सर्व केल्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार ऑइल पदार्थ जो आहे तो जो मुलांच्या स्किनसाठी चांगला आहे तो लोण्यामधून मिळतो. नंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स केलेला असल्यामुळे त्याच्यामधून आयर्न मिळतं. तसंच चण्याच्या सालांमध्ये सुद्धा आयर्न असतं जे मुलांना आपल्या आवश्यक आहे. तसंच कॅल्शियमसुद्धा सालांमध्ये, कडधान्यांच्या सालांमध्ये असतं. तर मुलांची हाडं जी आहेत ती बळकट होतात. त्यासाठी उडीद अख्खे आणि अख्खे चणे हे खूप महत्त्वाचे आहेत जे मुलांच्या पोटात जातात. आणि ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे तिन्ही प्रकारचे कडधान्य आहेत, कारण मुलं सगळी ज्वारीची आणि बाजरीची किंवा तांदूळाची भाकरी आवडीप्रमाणेच खात असतात. हे मिक्स धान्य घेतल्यामुळे सगळ्या प्रकारची धान्य मुलांच्या पोटात जातात, त्यामुळे सगळे कडधान्य मुलांच्या पोटात जातात. आणि त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि ओवा घातलेला आहे. ओवा घातल्यामुळे पोटाला मुलांना त्रास होत नाही. आणि तसेच कांदा घातल्यामुळे आणि कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरीनी चव येते आणि कांद्यामुळे खुसखुशीतपणा येतो. आणि त्याच्यामध्ये अख्खे धणे मिक्स करून घातल्यामुळे, पावडर करून, त्याच्यामुळे त्याला वास येतो चांगला आणि खमंगपणा येतो. तसंच श्रीखंड जे आहे घरी दूध आणून त्याचं दही करून त्याचा चक्का करून ते बनवलेलं आहे. विकतचं श्रीखंड आपण आणतो, सगळेजण आणून खातो, पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. हे घरी आणून दूध आणून बनवल्यामुळे त्याची पौष्टिकता मी टिकवून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत. आणि केशर आणि वेलची आणि बदाम वगैरे घातल्यामुळे ते बुद्धीला खूप चांगलं आहे. आणि घरी बनवल्यामुळे त्याचा थंडावा जो आहे, कारण बाहेरच्या श्रीखंडामध्ये कदाचित जो चक्का वापरलेला आहे तो जास्त पित्तकारक असू शकतो, ज्याचा आपल्याला पित्ताचा त्रास होतो. पण घरी जर आपण श्रीखंड बनवलं तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणून मग ते घरी दूध आणून त्याचा चक्का बनवून मी श्रीखंड केलेला आहे.
खमंग मेजवानी. ओटे मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. ओटे संडे मसाल्यांची डिश आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. ओटे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. ओटे 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 मसाले. विसरणी जा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. ओटे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला. स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप ट्रान्झॅक्ट ॲप ट्रान्झॅक्ट ॲप. खमंग मेजवानी. रंगनील क्रिएशनच्या मार्फत आम्ही नाटक, सिनेमात हे महत्त्वाचं 2 चालूच असतं. पण त्याच्याही पलीकडे जास्तीत जास्त महिलांना ह्या ह्याच्यात कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा म्हणून आता गेल्या वर्षापासून आम्ही पनवेलमध्ये रंगनील क्रिएशन संस्थेतर्फे पाककला स्पर्धा आयोजित करत आहोत आम्ही. आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला आम्ही रंगनील संध्या हा कार्यक्रम करतो, गाण्याचे कार्यक्रम करतो, काही स्पर्धा आयोजन करतो, अंताक्षरी करतो. अशा बऱ्याच कार्यक्रम आम्ही पनवेलमध्ये राबवत असतो. याच्यासाठी पनवेलमधल्याच महिलांनी सहभागी व्हायचे असं नाही, तर पनवेल आणि पनवेलच्या आजूबाजूच्या महिलासुद्धा ह्याच्यात सहभागी होऊ शकतात. आम्ही पाककला स्पर्धा ह्या गेल्या वर्षीपासून सुरू केल्या. गेल्या वर्षी जवळजवळ 80 महिलांनी याच्यात भाग घेतला होता. आणि गेल्या वर्षी आम्ही मटार आणि कैरी हे पदार्थ असलेले पदार्थ म्हणजे त्याच्यात असलेले पदार्थांचा पदार्थ करायचा अशी स्पर्धा होती. पण 80 महिलांनी सहभाग घेऊन चांगली स्पर्धा झाली. आणि शिवाय याचा उद्दिष्ट एक आहे की या स्पर्धेमधून जेवढे पार्टिसिपेंट होतात त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतो, विजेत्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देतो. आणि शिवाय या सगळ्या पदार्थांचं एक पुस्तक बनवतो. तर आता गेल्या वर्षीचे पदार्थ आणि ह्या वर्षीचे पदार्थ दोन्ही मिळून एक पुस्तक बनणार आहे की त्याच्यामध्ये त्या महिलांचे स्वतःचे फोटो, रेसिपी आणि पदार्थ, आणि त्या योग्य पदार्थ बऱ्याच लोकांपर्यंत पोचतील हीच एवढी इच्छा आहे की इथल्या काही बायकांचे पदार्थ हे लोकांपर्यंत पोचावे. म्हणून सगळे पार्टिसिपंटचे जेवढे पदार्थ आहेत तेवढे आम्ही त्या पुस्तकामध्ये अंतर्भूत करतो. या वर्षीची थीम पारंपरिक आणि आधुनिक अशीच थीम दिली. कुठलाही पदार्थ पण पारंपरिक आणि आधुनिक, त्याच्यात बरेच पदार्थ येऊ शकतात. नमस्ते, मैं बसंती जैन. आज यहाँ पर जो कंपटीशन होने जा रही है रंगनील संस्था की तरफ से, उसको कल्पना कोठारी और उनकी पूरे जितने सदस्य हम सब मिलके कंपटीशन कर रहे हैं. ये कंपटीशन रखने के पीछे रीज़न क्या है कि बहुत सारे महिलाएं जो सिर्फ घर पे काम करती हैं, उनके अंदर बहुत सारा हुनर होता है, लेकिन बहुत लोग औरतों को वो हुनर दिखाने का मौका या स्टेज नहीं मिलता है. तो कल्पना कोठारी जी की ये जो कल्पना है वो इसके लिए है कि जो औरतें सचमुच हुनर रखती है वो यहाँ पर आए, उनका हुनर वो दिखाए और बहुत सारे लोगों को पता पड़े कि ऐसी लेडीज़ भी हैं जिनको इतना कुछ बनाना आता है और किसी भी चीज़ से कुछ भी इतना क्रिएटिव बना सकती है.
तो वो हुनर दिखाने के लिए उन्होंने ये कॉम्पिटिशन रखी है। और वो हुनर सिर्फ हमें ही नहीं, सिर्फ पनवेल के लोगों को ही नहीं, बल्कि पूरे इंडिया के लोगों को भी पता पड़े, इसलिए वो आगे बुक्स भी बनाने की बात कर रही है। नमस्कार, मी सौ स्मिता सबनीस, रंगनील पाककला प्रतियोगितामध्ये मी जज म्हणून काम करते। प्रथम तर पदार्थ हा डोळ्यांनीच पाहिला जातो, तो कसा दिसतो ह्याच्यावरती आपण अवलंबून असतो आणि त्याच्यामध्ये काय प्रकार, काय तुम्ही काय काय वापरले हे पाहता क्षणी लक्षात यायला हवे असं आमचं मत आहे। तुम्ही कशा प्रकारे त्याची मांडणी करता, त्याच्यामध्ये काय काय पदार्थ वापरता आणि ते आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहेत आणि अयोग्य आहेत हे सगळं परीक्षण करणं म्हणजेच जजचं काम करणं असं मला वाटतं। आपण नेहमी म्हणतो की पदार्थ गरम असताना जास्ती छान लागतो, पण तसं नाही आहे। पदार्थ थंड झाल्यावरती सुद्धा त्याची तेवढीच चव व्यवस्थित असेल तरच तो पदार्थ चांगला असं आमचं मत आहे। नमस्कार, मी निशिगंधा पाटील। मागच्या वर्षी रंगनीलतर्फे आयोजित केलेल्या प्रतियोगितेमध्ये मी एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता। ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला आनंद हा होतोय की पनवेलसारख्या आपल्या या मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारच्या प्रतियोगिता अतिशय कमी प्रमाणात आहेत किंवा नाहीच आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आयोजकांचं अभिनंदन आणि कौतुक, कल्पना कोठारी यांनी रंगनीलच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती आणि अतिशय भरघोस असा त्या स्पर्धेला मागच्या वर्षी प्रतिसाद मिळाला होता। त्याची थीम अशी होती की मटार आणि कैरी या दोन गोष्टींपासून काय पदार्थ बनवता येतील आणि स्पर्धा सुरू झाल्यावर आम्हाला कळलं की ह्याच्यापासून अनेक विविध असे पदार्थ बनू शकतात जे कधी आपण त्याचा विचारही केला नसेल आणि त्याच्यात बेसने असा ठेवला होता की त्याची चव, त्याची सजावट आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं आरोग्यदायी पोषण मूल्य, त्या पदार्थाचं पोषण मूल्य हा एक फार महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये होता आणि या बेसवरती अतिशय सगळ्या पनवेलमधल्या स्पर्धकांनी ते एन्जॉय केलं, सगळ्यांनी चव चाखली आणि त्याच्यामध्ये खूप मजा आली आम्हाला सगळ्यांना। तर पुन्हा भेटूया अशा काही नवीन पाककला घेऊन, तोपर्यंत बाय।